मागील काही दिवसापासून भंडारा जिल्ह्यातील जो नॅशनल हायवे आहे तेथील हा वैनगंगा जी नदी आहे, जो पूल आहे त्याचा जो जॉईंट आहे तो तर निघलेला पाहायला आपल्याला मिळत आहे। तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं इथं खूप मोठा जॉईंट जो आहे तो इथं जे आहे ते इथं खुलं पडलेलं आहे। तुम्ही बघू शकता की हे सगळे नट बोल्ट आहेत, हे सगळे सगळे ओपन झालेले आहेत। त्यामुळे इथून जे आहेत नागरिकांना खूप मोठ्या जीवितहानी होण्याची शक्यता आहे। रोज हजारोच्या गाड्याच्या संख्येने इथं प्रवासी इथं वाहतूक करत असतात। मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत ते इथं जात असतात, त्यामुळे इथं खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो। हा जो पुलिया आहे, जो वैनगंगा नदीचा पुलिया आहे, हा आधी अशोका बिल्डकॉनने काम केलेला होता, मात्र सध्या आता हे याच्याकडे सगळ्यात दुर्लक्ष आपल्याला पाहायला मिळते आहे। नॅशनल हायवेच्या अंतर्गत हा सगळा पुलिया येतो, मात्र याच्याकडे सगळ्याच दुर्लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आहे। इथील जे लाईट आहेत ते नगर परिषद हद्दीमध्ये येतो, ते पण इथं बंद आहेत, त्यामुळे नागरिकांना इथं असुविधा निर्माण होते आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल तुम्ही की इथून रोज तुम्ही प्रवास करता, इथं हा जो कचका जो निघालेला आहे, काय सांगा? सर, हा निघालेला जो खचका आहे त्याच्यामुळे खूप प्रवाशांना त्रास होतो, कारण का जेव्हा ट्रक जातो तेव्हा खूप मोठा आवाज निर्माण होतो, त्याच्याने खूप सारे ऍक्सिडेंट होण्याचे संभावना आहे। आणि रोजच कोणी नाही कोणी इथे पडत असतो। हे शासनाच्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे। तर नक्कीच हे ते जे नागरिक आहेत, जे प्रवासी आहेत, ते रोज इथून जात असतात, त्यामुळे हा जो इथला जो जॉईंट आहे हा उद्या तुटला आणि खूप मोठी दुर्घटना झाली, याला जबाबदार कोण असणार? शासन असणार, नॅशनल हायवे अथॉरिटी असणार, याकडे जे आहे ते कोण लक्ष देईल, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे। त्यामुळे हा जो खचका जो आहे हा लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे। सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा।